सत्तेच्या आणि येथील अधिवेशन काळात नाही, यांची मिलीभगत आहे, यांची सगळी मिलीभगत आहे, यांच्याकडे कोणते मुद्दे राहिलेले नाहीत. परत एकदा सांगतो, औरंगजेबाचं समर्थन कोणी शिवप्रेमी करणार नाही, आम्ही पण करत नाही, करूच शकत नाही. पण हा विषय काढण्यापूर्वी ज्या हतबलतेने आज मुख्यमंत्री म्हणालेत की त्या कबरीचं आम्हाला रक्षण करावं लागतंय, जा ना मोदींकडे जा आणि तुम्ही ते रक्षण तुम्ही करताय हे सांगितलं, त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो. मग औरंगजेब तुमचा लागतो कोण हे उत्तरही मुख्यमंत्र्यांनी द्यावं. अशा हेच तर भाजपचं घाणेरडं राजकारण आहे. म्हणजे एका बाजूला ही पराक्रमाची प्रतीकं जी आहेत किंवा पुरावे आहेत ते काढायचे आणि कोणाही ऐऱ्या-गैऱ्याची आमच्या दैवताबरोबर तुलना करायची. कोरटकर मोकाट सुटलाय, त्याला काही पकडत नाही. सोलापूरकर आहे, कोश्यारी तर इकडे मजा मारून गेलेले आहेत. म्हणजे एका बाजूनी शिवछत्रपतींचा अपमान करायचा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही औरंगजेबाचा विषय काढून आमच्यात दंगली लावायच्या. असा म्हणजे खरोखर कर्तृत्वहीन माणसाची छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना करणाऱ्याला एकाला तरी भर चौकात फटकावला ना तर पुढे